म्हणजे काही झालं तरी रस्ता होऊ देणार अशी तुमची भूमिका आहे. पण केवळ शेती म्हणजे बागायत आहे म्हणून पण रस्त्यांमुळं गावचा त्या संपूर्ण भागाचा विकास होतो हा इतिहास आहे, सगळीकडे आपण बघतोय. पण तरी पण असं होत असताना केवळ द्राक्षाची शेती आहे म्हणून तुम्ही विरोध करत आहे, हे थोडंसं चुकीचं आहे असं वाटत नाही का? नाही साहेब, काय झालंय माहिती आहे का, शक्तीपीठ महामार्ग हा काही एका शेतकऱ्याच्या कडेवरनं जाणार नाही. बऱ्याच शेतकऱ्याच्या मधून महामार्ग जातोय, त्यामुळं शेतीचं 2 तुकडं होणार आहेत आणि गाव पण 2 विभागात विभागलं जाणार आहे. आणि आम्हाला अशी ऐकू माहिती आहे की साधारणतः 500 मीटरवर ते एक बोगदा ठेवणार आहेत. आणि जर समजा एका शेतकऱ्याची जमीन एका बाजूला निम्मी राहिली आणि दुसऱ्या बाजूला जर निम्मी राहिली तर ती जमीन वहिवाटण्यासाठी 500 मीटर त्या शेतकऱ्याला जाऊन परत 500 मीटर परत यावं लागणार आहे. आणि पलीकडल्या बाजूची जी जमीन आहे ती वहिवाटणं शेतकऱ्याला कदापि शक्य होणार नाही. पण ह्या ज्या काही अडचणी आहेत याच्यातनं काहीतरी सरकार मार्ग काढणार असेल, सर्व्हिस ज्याला आपण सेवा रस्ता म्हणतो, तर सर्व्हिस रोड वगैरे करणार असतील, काहीतरी मार्ग निघेल ना. समजा मार्ग काही काढला या सगळ्या गोष्टींमधनं तर विरोध राहील का? विरोध 100% राहणार. म्हणजे काय झालं तर द्यायची नाही, काही केलं त्यांनी, काही सेवा दिली किंवा काही मार्ग काढला तर तुम्हाला जमीन द्यायची नाही. जमिनीची साहेब किंमतच होऊ शकत नाही, कारण तर त्या जमिनीवरच उदरनिर्वाह आहे. आणि जर जमीन गेली तर भूमी झाल्यानंतर काय करायचं, हा मोठा खरा प्रश्न आहे.